मोबाईलमुळे मेंदू खराब झाले, 4 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली, आणि 5 मोबाईलमुळे दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. 8 मोबाईलमुळे झोप गेली. झोपती नाही, मोबाईल वापरणाऱ्याची आवलती नाही, या झोपती नाही. अवनी मी रात्री एकानं गोदडी फाडली, टार टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल्यानं खाट मोडली, नाच गोदडी फाडली, याला झालं काय? त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला भाडी. हा विनोद नाही, हा विनोद नाही. ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. अटॅक काय येतो? कशाचंही टेन्शन हो लोकांना, कशाच. अहो शेतातून आला आणि चुलील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या. तो म्हणला मी टेन्शन मध्ये आहे. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, द्वाथर तेवढं वाडा, नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकच द्वाथरी. टेन्शन मध्ये महाराज माणसं, आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. काल काय झालं आठवू नका, काय चिंता करायची. कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिला, देऊ दे तुला एकट्याला दिला का? अरे आ शेती घमेरे तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का दरिद्रे भंगरी आरसीर सलामत तो पगडी बचा. पोरीसाठी मरतो का? काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरणे. तुमचं काय मत आहे? मग टाळी वाजवायला का हरकत आहे? तुम्ही टाळी वाजवत नाही, आणि टाळी वाजवली पाहिजे. आणि एक वाक्य सांगू, टाळी ही फक्त कीर्तनातच वाजवता येते, नाही तर जा रस्ते वाजवून पहा. हवी तर टाळी वाजवली पाहिजे, इथं नाचलं पाहिजे. अहो इथं नाचायला, इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता. इथं नाचलं पाहिजे. लोक डांबरेव नाच द्या, जीप काढून इथं नाचलं पाहिजे. चला मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका, इथं चोलय आपलं. 2 झाडं लावा, आणि 3 पांढऱ्या पेशी. अटॅकचं कारण सांगितलं. आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना, गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्यांचे अवयव काढून घ्यायचे. अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही हरकत नाही. आता महिला मंडळ तुम्हाला 2-3 वाक्य पाया पडून सांगतो. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, 2 वीज जपून वापरा, आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. तू काय तर बापाच्या घरून टेम्पोवर भांडी घेऊन आली, म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. बर तर बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग बा. कपाट तर घरात घालताना मोडले, दिवाणचं फळकटणी गेलंच होतं, आणि सोफा सेट वाकिलच होतं. काय होतं काय? महिला म्हणतात तुम्हाला एक वाक्य पाया पडून सांगू का, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय, काय तुमची डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला, तुम्हाला काय अधिकारी? इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायची सेवा आणि भारत मातेची सेवा करायची. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुटा आणतोय. पैसे कुठेही घालतो हलकटा. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे, नवरदेव बाहेरा ठट 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 ठट. हा ते नवरदेव उड्या आणायचं, त्याला वाटलं शांताबाई आली.
आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही, आता आहे का नाही, मग लग्नपत्रिका छापायची काय करायची? अहो 1 मिनिटात तुझ्या महाराष्ट्राला कळतोय रेगावा तमाशा आहे. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी शाळेत जाते, त्याला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, त्याला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटते. उग पाहुणे 500 नाव छापीन उन्हात पत्रिका वाटीत हलकटा अशातही पैसे घाल. कसे पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे. काय कोणाला किडा आला उभ्यानं जेवण, वराट नाला ताटली हातात घेतो, भात वाम फटी दिली. अहो एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घरी येऊन गेलो. मरद्या मला ताटली तर भेटली. अहो एकाला भात सापडला तर वरण सापडा ना, तेवढे ते एका धाका लावला तो भातही सांडला. तुम्हाला गेला लग्न उडत. मग काय, अहो चांगले गोल गुलाबजामुन होते, चांगली टपाटप खायची म्हातारी माणसं. कोणाला किडा आला दिला लांब करून. आता असं नाही राहिला. फसला म्हातारीच्या नागपुडीत मेलं म्हातार. चांगले बुंदीम गुलाबजामुन सेपरेट होते, मारली झक, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली. काय कर कशात एक वाक्य सांगू का, पैसा मानात घालू नका, पैसा दानात. हो, आणि दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लग्न साधे करा. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला का असं नाही, मी डीजे लावल्या 60 होत्या. विनोदाचा भाग सोडा, मला लग्न साधे करा. अहो आता आपल्याकडे इतका बावळटपणा आलाय. लग्ना इतका खर्च हळदीला आहे आपल्याकडे. लग्ना इतका खर्च हळदीला. रात्री हळद लावायची, भूतांची अवलाद आहे आपली. रात्री हळद लावायची, हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. आणि त्याच्यापेक्षा तर आता आपल्याकडे इतका बावळटपणा आलाय, ते मेहंदी कार्यक्रम आलाय आपल्याकडे. मेहंदी सेपरेट. बरं ते बरं मेहंदीला खर्च किती माहिती का? 2 लाख रुपये. आणि 10 रुपयाला नळकंडी दे ते मेहंदी काढ. बरं ते आता ती मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का काय ज्ञानेश्वरीची ओवी का काय? नाही, खेकळण गांडुळण साफ, खेकळण गांडुळण साफ. इथून इकडं मांजरीची घाण, कुत्र्याची. अरे काय मी. आणि मेहंदीला खर्च अग बाई, त्याच्यापेक्षा बादलीत मेहंदी घालव आणि नवरीत बादलीत बसव ना. आयला मेहंदी काढली काय अपूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे. आता हिने सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो 9 वार. पोरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावडी तर मुंडके आम्ही. अशातही पैसे घालाय. कशातही पैसे कसे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकात मला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून आरगायला जाऊ गेला ना बामणाच्या गाड्यात. तो मामन म्हणला मी आहे तिलाच काटाळ्यात याचं काय करायचं. अशातही पैसे. लग्न आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकात मला नवरा नवरी मधून येणार. गेट केलाय आता. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. ते हायवेला मिळत ना. तो हातात 99 झालाय, नाही तर 35च होता. ते नवरदेव माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लर जाती कलवरी. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते. अशी 4 पायऱ्या. किती दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा कसा द्यायचा ऐका. आता पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा,
एक भाग इकडे दडपायचा आणि एक भाग इकडे दडपायचा, म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मधी टोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दडपायचा आणि एक बोट वाटेवर द्यायची, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, ही एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो कलवरी ना असं गेलं ना वर देऊ गाडी पडलं पाहता काय. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या, त्याच्या पुढं तो बँडवाला बहरा फुल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आता. बहरा फुल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया. आणि तो महबूबा चालवतो का समय दे का. त्याच्या पुढं फुलं टाक येते. अरे बाटलीची बुच टाका बेवडा आहे ते, त्याला काय फुलं लागत या मरणाच्या क्वाटरी पितात.